नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तन्मय चोरगे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची गोष्ट. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. लहानपणीची स्वप्न खरी ठरतात का पुढच्या आयुष्यात? हा प्रश्न आणि त्याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. पण आपले लाडके माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या बाबतीत मात्र ही गोष्ट खरी ठरली. तामिळनाडूमधल्या रामेश्वरम नावाच्या छोट्या खेड्यात जैनुलबदीन आणि आशियाम्मा यांच्या पोटी कलामांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती बेताचीच, पण खाऊन पिऊन सुखी या पद्धतीची. वडिलांचा प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त, परोपकारी स्वभाव, तर आईचा दयाळूपणा, चांगल्या गोष्टींवरचा विश्वास. तसंच रामेश्वर मंदिराचे पुजारी लक्ष्मण शास्त्री आणि कलामांचे वडील यांच्यात चालणाऱ्या धार्मिक आध्यात्मिक चर्चा या सगळ्यांचे संस्कार कळत नकळत कलामांवर होत होते. त्यांचे वडील नावाडी होते. त्यांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचा ठरवल्यावर जलालुद्दीन नावाचा कंत्राटदारही त्यांच्यासोबत काम करू लागला. या जलालुद्दीनने कलामांना म्हणजेच त्याच्या छोट्या दोस्ताला व्यावहारिक शहाणपण शिकवलं. स्वतः कमी शिकलेले असूनही त्यांनी कलामांना नेहमीच शिकण्यास प्रोत्साहन दिलं. कलाम लहानपणी कायम समुद्रावर असायचे, वाळूत खेळायचे, शंख शिंपले गोळा करायचे आणि सोबतच समुद्रावर येणाऱ्या सीगल पक्ष्यांकडे तासनतास बघत बसायचे. वडिलांकडून त्यांना कळलं की हे सीगल पक्षी अनेक मैलांचा प्रवास करून आपल्याकडे येतात. झालं, कलामांचं विचारचक्र सुरू झालं. हे पक्षी उडतात कसे? ते थकत कसे नाहीत? मग आपल्यालाही उडता येईल का? काय करावं बरं उडण्यासाठी? आणि या शेवटच्या प्रश्नातच दडलेलं आहे त्यांचं लहानपणीचं स्वप्न. आपण पक्षी होऊ शकत नाही, पण आपण विमानाचा पायलट होऊन उडू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. पण मग यासाठी खूप शिकावं लागणार, म्हणून त्यांनी खूप वाचन आणि अभ्यास करायला सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण तर गावात झालं. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी ते रामनाथपुरमच्या श्वार्ज हायस्कूलमध्ये आले. घरच्यांपासून दूर वेगळ्याच गावात एकट्याने राहणं कलामांना सुरुवातीला जरा जडच गेलं. पण या शाळेतच त्यांना सॉलोमन नावाचे शिक्षक भेटले. त्यांच्याचमुळे कलामांना गणित, विज्ञान, इंग्रजी साहित्याची गोडी लागली. पुस्तकांच्या सोबतीमुळे कलामांचा एकटेपणा कुठल्या कुठे पळाला. पुढे मद्रासच्या कॉलेजमधून ते इंजिनियर तर झालेच, पण त्यांचं लहानपणीचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईल तर ना. या आकाशवेड्या युवकाने त्रिचनापल्लीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवली आणि एरोडायनेमिक्स म्हणजे विमान बांधणीच्या संबंधित अभ्यासक्रम निवडला. म्हणजे बघा, शाळा, हायस्कूल, इंजिनिअरिंग कॉलेज आणि आता एरोडायनॅमिक्सचं कॉलेज. आपलं लहानपणीचं आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कलाम सतत न कंटाळता वर्षानुवर्ष मनापासून शिकत राहिले. याच अभ्यासक्रमात शिक्षकांनी त्यांना आणि त्यांच्या 4 सहकारी विद्यार्थ्यांच्या ग्रुपला एक प्रोजेक्ट दिला. जमिनीपासून कमी उंचीवर उडणाऱ्या पण आपल्यापेक्षा जास्त उंचीवरून आपल्यावर सोडल्या गेलेल्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतल्या हवेत नष्ट करू शकणाऱ्या लढाऊ विमानांचं डिझाईन तयार करणे. हे प्रोजेक्ट खूपच कठीण होतं, त्यामुळे ते वेळेत पूर्ण झालं नाही. शिक्षक खूपच चिडले, प्रोजेक्टला 0 मार्क देणार म्हणाले. खरं तर कलामांना प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आणखी 1 महिना हवा होता, पण शिक्षकांनी कसे बसे 3 दिवस कलाम आणि टीमला वाढवून दिले. आता 30 दिवसाचं काम दिवस रात्र एक करून, वेळेचं उत्तम नियोजन करून, न थांबता, न थकता, न कंटाळता कलामांनी 3 दिवसात पूर्ण केलं. प्राध्यापक महाशयांनी सुद्धा मग खुश होऊन त्यांची पाठ थोपटली. आता कलाम बनले खरे खुरे एरोनॉटिकल इंजिनियर. पण त्यांना हवाई दलात नोकरी मिळू शकली नाही, कारण विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी जागा होत्या 8 आणि कलामांचा नंबर आला 9वा.
त्यांना थोडंसं वाईट वाटलं, पण मग त्यांना संरक्षण खात्यात नोकरी मिळाली आणि ती सुद्धा लढाऊ विमानांचं डिझाईन बनवण्याची. कलामांनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात हाच प्रोजेक्ट केला होता. आठवतंय ना? पण आता त्यांना तयार करायचं होतं एक असं विमान जे जमिनीवर आणि पाण्यावरही चालू शकेल. अरे, चालू शकेल काय म्हणतोय आपण? नुसतं चालू शकेल नाही, तर धावू शकेल आणि नंतर तिथूनच उडूही शकेल असं विमान. आता हे कसं शक्य आहे? असं म्हणून सगळ्यांनी डोक्याला हातच लावला. पण कलाम डोक्याला हात लावून बसणारे नाहीत, तर डोक्याने अत्यंत सकारात्मक विचार करणारे शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतात संपूर्ण भारतीय बनावटीचं नंदी नावाचं हॉवरक्राफ्ट विमान बनवलं. त्याची यशस्वी चाचणी केली. भारताचं अवकाशयान नाईके अपाची, रोहिणी आणि मेनका हे उपग्रह, जमिनीवरून हल्ला करणारं पृथ्वी, आकाशातून हल्ला करणारं आकाश, रणगाड्यांनाही उडवून लावणारं नाग, अशी अनेक क्षेपणास्त्र आणि 1998 मध्ये भारताच्या संरक्षण व्यवस्थेला बळकट करणारा भारतीय बनावटीचा अणुबॉम्ब. कलाम आपल्या हुशारीने भारताला स्वसंरक्षणात बलवान करत होते. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आणि नंतर आपल्या भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न सुद्धा त्यांनी प्राप्त केला. ते आपल्या देशाचे राष्ट्रपती बनले. देशासाठी उत्कृष्ट सेवा बजावून ते 70व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. पण तरीही ते थांबले नाहीत, तर तुमच्यासारख्या लहानपणी मोठी स्वप्न पाहणाऱ्या 1,00,000 मुलांना भेटून त्यांना आयुष्यात त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने पुढे आणण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. एक नवीन स्वप्न त्यांनी वयाच्या 70व्या वर्षीही पाहिलं होतं. आता आपल्याला त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायलाच हवं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची कथा ऐकून मला तरी असं वाटतंय की स्वप्न बघणं नाही थांबवलं पाहिजे. मिळालेल्या संधीचं मेहनतीने सोनं केलं तर यश आपलंच आहे. त्यामुळे मी आता ठरवलंय, मी स्वप्नही बघणार आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही करणार.